अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना हा घटक पाहत असताना हा घटक आपल्या माहितीसाठी आपण घेत आहोत. भारतीय संविधान कशा पद्धतीची आहे, भारतीय राज्यघटना, भारतीय कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारची आहे याची माहिती आपल्याला मिळावी म्हणून हा घटक आपण पाहत आहोत. भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना पाहत असताना म्हणजेच भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये पाहत असताना आधीच्या तासाला आपण प्रभावशाली केंद्र शासन, प्रभावशाली केंद्र सरकार इथपर्यंतचा आपण अभ्यास केलेला होता. आपण काही मुद्द्यांच्या माध्यमातून 7 ते 8 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण भारतीय केंद्र सरकार, केंद्र शासन किती मजबूत आहे ते पाहिलेले होते. थोडक्यामध्ये त्याचा पुन्हा एकदा आपण आढावा घेऊ. फक्त मुद्दे सांगणार आहे, व्यवस्थित ऐका. पहिला मुद्दा आपण पाहिला होता 3 सूची, त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व, एकेरी न्यायव्यवस्था, राज्यपालांची नेमणूक, घटक राज्यातील कायदे प्रक्रिया म्हणजेच घटक राज्यातील कायदे निर्मितीची प्रक्रिया, त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीविषयक तरतुदी, त्यानंतरचा मुद्दा आपण पाहिला होता राष्ट्रपती राजवट, त्यानंतरचा मुद्दा आपण पाहिला होता राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी. त्याच्यामध्ये आपण खास करून महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांचा उल्लेख आपण केलेला होता, त्याचा अभ्यास आपण केलेला होता. आज आपण 6वा मुद्दा द्विसभागृही कायदेमंडळ हा मुद्दा पाहणार आहोत. इथून सुरुवात करणार आहोत. तर हा मुद्दा पाहत असताना भारताची संसद नेमकी कशा पद्धतीची आहे, भारताच्या संसदेची रचना कशा पद्धतीची आहे, म्हणजेच इंडियन पार्लमेंट कशा प्रकारची आहे, या संसदेची सभागृहे किती आहेत, मग त्यामध्ये वरिष्ठ सभागृह कोणतं आहे, कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, त्यामध्ये असणारे सभासद त्यांचा कालावधी किती वर्षांचा आहे, किंवा या सभागृहांचा एकंदरीतच असणारा कालावधी किती वर्षांचा आहे, किंवा या सभागृहामध्ये जे सभासद बसतात त्या सभासदांची असणारी सभासद संख्या किती आहे, अशा महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास आपण या 5व्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर भारताचे केंद्रीय कायदेमंडळ द्विसभागृही आहे. आपण द्विसभागृही कायदेमंडळाची रचना का केलेली आहे, तर आपल्याला सांगता येईल की संघ राज्य शासन व्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला असल्यामुळे केंद्र सरकार आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये घटक राज्य सरकार असणार आहे आणि या 2 सरकारांमध्ये अधिकारांची विभागणी, सत्तेची विभागणी केली जाणार आहे आणि त्यांना काही प्रमाणामध्ये हक्क प्रदान करण्यात येणार आहेत. ज्याप्रमाणे आपण 3 सूच्या पाहिलेल्या होत्या, केंद्र सूची असेल, राज्य सूची असेल किंवा समवर्ती सूची, त्यालाच आपण मध्यवर्ती सूची असे म्हणतो. तर या सगळ्यांचा जर आपण विचार केला, आढावा घेतला, तर आपल्या असे लक्षात येईल की याच्यामध्ये अधिकारांचे विभाजन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि केंद्र सरकारला सुद्धा काही अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये घटक राज्यांना राज्यकारभार करण्यासाठी त्यांना सुद्धा काही हक्क, अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि म्हणूनच आपण भारताचं जे कायदेमंडळ आहे, भारताची जी संसद आहे, ही 2 सभागृहांची बनवलेली आहे. ज्या पद्धतीने भारताची संसद 2 सभागृहांची आहे, त्याचे 2 सभागृह आहेत. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरे म्हणजे राज्यसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेचा असणारा कालावधी हा 5 वर्षांचा आहे. लोकसभेचा असणारा कालावधी हा 5 वर्षांचा आहे, तर राज्यसभेचा असणारा कालावधी म्हणजेच राज्यसभेमध्ये जे सभासद बसतात त्या सभासदांचा असणारा कालावधी हा 6 वर्षांचा आहे. वास्तविक पाहता लोकसभेचे 5 वर्षानंतर विसर्जन होते किंवा
बहुमत संपुष्टात आल्यानंतर जर कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही तर लोकसभेचे विसर्जन केले जाते आणि पुन्हा नव्याने निवडणुका होतात. परंतु राज्यसभेचे असे होताना दिसत नाही, कारण राज्यसभा हे कायम सभागृह आहे, कायम स्वरूपाचे सभागृह आहे, स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे. ते कधीही बरखास्त होत नाही, तर दर 2 वर्षांनी काही सभासद निवृत्त होतात व तेवढे सभासद नव्याने निवडले जातात. म्हणून याला आपण कायम स्वरूपाचे सभागृह असे म्हणतो, स्थायी स्वरूपाचे सभागृह असे म्हणतो. ज्या पद्धतीने संसदेची रचना अशा प्रकारची, भारताची संसद दिल्ली या ठिकाणी आहे, भारताची संसद दिल्ली या ठिकाणी आहे, इंडियन पार्लमेंट दिल्ली या ठिकाणी आहे. जशी संसदेची 2 सभागृह आहेत तशाच पद्धतीने घटक राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घटक राज्य विधिमंडळाची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारतामध्ये जी काही घटक राज्य आहेत या घटक राज्यांमध्ये जी सभागृह आहेत विधिमंडळाची, तर काही राज्यांमध्ये ती 2 आहेत, तर काही राज्यांमध्ये 1 अशा पद्धतीची रचना राज्यघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे, म्हणून त्याला आपण लोकसभा असे म्हणतो. तर राज्यसभा हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे, म्हणून त्याला आपण राज्यसभा असे म्हणतो. राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. तर सभागृह तर आहेच, पण त्याचबरोबर निरनिराळ्या क्षेत्रातील 12 तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक भारताचे असणारे राष्ट्रपती दुसऱ्या सभागृहामध्ये म्हणजेच राज्यसभेवर करत असतात. साधारणपणे लोकसभेची सभासद संख्या किती आहे, तर लोकसभेची सभासद संख्या आपल्याला सांगता येईल की 545 इतकी आहे. मग राज्यसभेची सभासद संख्या किती आहे, राज्यसभेची सभासद संख्या 238 अधिक 12 बरोबर 250 इतकी आहे. तर हे जे 12 सभासद आहेत, हे 12 सभासद जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे, ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये नॉलेज आहे, ज्ञान आहे, अशा 12 व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा भारताच्या संसदेला व्हावा, भारताला व्हावा, भारतीय समाजाला व्हावा, भारतीय नागरिकांना व्हावा, म्हणून अशा 12 सभासदांची की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, समाजामध्ये ज्यांना मान सन्मान आहे, अशा 12 लोकांना भारताचे राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्त करतात वेगवेगळ्या क्षेत्रातील. म्हणजे 238 अधिक 12 बरोबर 250 इतकी राज्यसभेची सभासद संख्या आहे. आताच आपण पाहिले की भारतातील काही घटक राज्यांच्या कायदेमंडळामध्ये म्हणजेच भारतातील काही घटक राज्यांच्या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचे दुसरे सभागृह म्हणजेच विधिमंडळाची 2 सभागृहे कोणती, एक म्हणजे विधानसभा आणि दुसरे म्हणजे विधान परिषद. विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. तर फक्त भारतातील काही ठराविकच राज्यांमध्ये, फॉर एक्झाम्पल आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा तेलंगणा या राज्यांमध्येच कायदेमंडळाचे म्हणजेच विधिमंडळाचे दुसरे सभागृह अस्तित्वात आहे. पण आपण जर बारकाईने विचार केला तर संविधानामध्ये अशी तरतूद आहे की कोणत्याही राज्याला दुसरे सभागृह निर्माण करण्याचा किंवा अस्तित्वात असलेले सभागृह म्हणजेच विधान परिषद निर्माण करायची असेल किंवा असलेली विधान परिषद रद्द करायची असेल तर दुसरे सभागृह बरखास्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर लोकसभा किंवा राज्यसभेच्या माध्यमातून म्हणजे संसदेची 2 सभागृहे लोकसभा आणि राज्यसभा, मग या दोन्ही सभागृहांमध्ये ज्या व्यक्ती निवडून येतात त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्या व्यक्तीला आपण खासदार असे म्हणतो. त्याच्यानंतर घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये जे प्रतिनिधी आपण निवडणुकीच्या माध्यमातून पाठवतो या प्रतिनिधींना आपण काय म्हणतो, तर विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आपण जे प्रतिनिधी पाठवतो त्यांना आपण आमदार असे म्हणतो. मग साधारणपणे आपण जर पाहिले तर राज्यसभा आणि लोकसभा या दोनही सभागृहांमध्ये जे प्रतिनिधी निवडून जातात
त्यांच्यासाठी काही पात्रतेचे निकष हे लावण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला भारताच्या कायदेमंडळाची रचना ही सांगता येणार आहे. म्हणजेच भारताचे कायदेमंडळ ही द्विसभागृही बनवलेले आहे. एक त्याचं सभागृह लोकसभा आहे, दुसरे सभागृह राज्यसभा हे आहे. लोकसभेचा कालावधी हा 5 वर्षांचा आहे. राज्यसभा हे कायम स्वरूपाचे सभागृह आहे, ते कधीही बरखास्त होत नाही, म्हणून आपण त्याला कायम स्वरूपाचे सभागृह असे म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण भारताच्या कायदेमंडळाची रचना ही व्यवस्थितपणे अभ्यासलेली आहे. याच्यानंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे लिखित व सर्वात मोठी राज्यघटना. भारताच्या राज्यघटनेचे हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार आहे, कारण भारताची राज्यघटना ही लिखित व सर्वात मोठी तशीच आदर्श अशा पद्धतीची राज्यघटना आहे. राज्यघटना म्हणजे काय, तर आपण पाहिले होते की नियमांचा संग्रह म्हणजे राज्यघटना होय, किंवा सत्ता संबंधांचे आत्मचरित्र म्हणजे राज्यघटना होय. राज्यघटना ही 2 प्रकारांची असते, एक म्हणजे लिखित राज्यघटना आणि 2 आपल्याला सांगता येईल अलिखित राज्यघटना. लिखित राज्यघटना म्हणजे काय, तर जी राज्यघटना कागदोपत्री लिहून ठेवण्यात आलेली असते अशा राज्यघटनेला लिखित राज्यघटना असे म्हणतात, आणि जी राज्यघटना कागदोपत्री लिहून ठेवलेली नसते अशा राज्यघटनेला अलिखित राज्यघटना असे म्हणतात. व्यवस्थित आहे का? जगातील सर्व देशांच्या राज्यघटना लिखित आहेत. जगातील सर्व देशांच्या राज्यघटना या लिखित आहेत. फक्त एकाच देशाचा त्या अपवाद आहे, आणि तो देश म्हणजे इंग्लंड. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रिटन. म्हणजेच इंग्लंडची असणारी राज्यघटना, ब्रिटनची असणारी राज्यघटना ही अलिखित अशा पद्धतीची आहे. त्यातील थोडाच भाग लिहून ठेवण्यात आलेला आहे आणि बराच भाग त्यातील अलिखित अशा पद्धतीचा आहे. म्हणजे जगातील सर्व देशांच्या राज्यघटना लिखित आहेत. फक्त इंग्लंडची राज्यघटना, ब्रिटनची असणारी राज्यघटना ही अलिखित अशा पद्धतीची आहे. भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आलेले होते. फॉर एक्झाम्पल, घटना समिती असेल, मसुदा समिती असेल, स्टाफ समिती असेल, वित्त समिती असेल, सुकाणू समिती असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समित्या निर्माण करण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि भारताची राज्यघटना लिहिण्याचे काम त्यांनीच केलेले आहे, म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो. भारताची राज्यघटना सर्वात मोठी आणि विस्तृत अशा पद्धतीची आहे. भारताची राज्यघटना मोठी का झाली, तर आपल्याला असे सांगता येईल की त्यामध्ये असणारी कलमे, परिशिष्टे, विभाग यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येईल की खरोखर भारताची असणारी राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या सर्व गोष्टींचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे, आणि म्हणून भारताची राज्यघटना ही विस्ताराने मोठी झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, मूलभूत हक्क भारताच्या राज्यघटनेमध्ये भारताच्या नागरिकांना वेगवेगळे 6 मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. फक्त मूलभूत अधिकारच दिलेले आहेत असे नाही, तर त्याच्या संबंधामध्ये काही अपवादांची नोंद देखील भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यामधील तपशीलसुद्धा संविधानामध्ये आपल्याला आढळतो. त्याचप्रमाणे राज्याच्या धोरणाची जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, मग ती सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, आंतरराष्ट्रीय असतील किंवा पर्यावरणविषयक असतील,
अशा मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटनाही झालेली आहे. तर आपण यानंतर 2 तारखेपासून 7 तारखेपर्यंत आपली युनिट टेस्ट प्रथम घटक चाचणी जी सुरू होणार आहे 2 नोव्हेंबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत, तर याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर आपले जे पेपर असणार आहेत याचं स्वरूप आपण अगोदर पाहू. तर आपण ज्याप्रमाणे 10-10 मार्कांच्या टेस्ट घेत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न दिले जात होते. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क दिला जात होता आणि त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले जात होते. 3 पर्याय चुकीचे होते आणि त्यातील 1 पर्याय हा बरोबर होता. अशा पद्धतीने हे 10 प्रश्न तुम्हाला दिले जात होते. तशाच प्रकारे तुम्हाला या पहिल्या घटक चाचणीसाठी 25 प्रश्न दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1 गुण 1 मार्क हा दिला जाणार आहे. साधारणपणे परीक्षेचे वेळापत्रक आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड केलेले आहे, तरी पण त्याचे टायमिंग तुम्हाला मी सांगणार आहे. साधारणपणे पहिला पेपर 11 ते 12:30 म्हणजेच 1.5 तासांचा आपल्याला वेळ असणार आहे. त्याच्यानंतर दुपारी 1:30 वाजता पेपर सुरू होईल, तो 3 वाजेपर्यंत असणार आहे. 25 मार्कांची आपली परीक्षा असणार आहे, 1.5 तास वेळ असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण 12वीसाठी आत्तापर्यंत आपण 5 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. त्यातील आपल्याला या परीक्षेसाठी पहिली 2 प्रकरणे असणार आहेत. प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग हे प्रकरण आपल्याला असणार आहे आणि प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. याच्यामध्ये आपण जागतिकीकरण ही एक संकल्पना पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या परीक्षेसाठी ही पहिली 2 प्रकरणे असणार आहेत. आपण आत्तापर्यंत 5 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे आणि 5ही प्रकरणांच्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तर त्यातल्या फक्त 2 प्रकरणांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि ही 25 मार्कांची परीक्षा आहे. जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला कसे मिळतील याचा त्या ठिकाणी आपण विचार करायचा आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला हा पेपर कव्हर करायचा आहे. 1.5 तासानंतर तुम्हाला जास्त वेळ परीक्षेसाठी दिला जाणार नाही. याची सुद्धा आपण खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. पेपर वेळेमध्ये सबमिट होणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रकारे 2 तारखेला आपला 12वीचा पेपर असणार आहे. त्याचं टायमिंग 11 ते 12:30 असे असणार आहे. तर या वेळेमध्ये आपण पेपर देणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला काही याच्या संदर्भामध्ये शंका असतील, काही समस्या असतील तर माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला फोन करून सुद्धा विचारू शकता. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.